असेही एक प्रेमकथा भाग 21. प्रिया पारसकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते की तो इतकं काळजीत का आहे. पण पारस तिला काय सांगेल आणि तो प्रियाला काहीही सांगून तिला टेन्शन देणार नव्हता. तिला टाळण्याचा उद्देशाने तो म्हणतो की तू मला एक कप चहा देशील का प्रिया? प्रिया तिथून उठते. हो, मी लगेच घेऊन येते, अशा म्हणत ती स्वयंपाक करत जाते. दुसरीकडे एका हातात प्रियाचा फोटो आणि दुसऱ्या हातात वाईनचा ग्लास. बघ प्रिया, तुला मिळवण्यासाठी मी काय करत आहे. आधीही एकदा मी तुला मोहरा बनवून पारसला विनाश केले होते आणि ह्यावेळीही तूच त्याच्या विनाश होण्याचे कारण होशील. माय डिअर प्रिया, आता तुम्ही दोघेही फक्त पाहत राहा की मी तुम्हाला पुन्हा कसे वेगळे करतो. मग तो प्रियाचा फोटोला किस करतो. तुला माहिती आहे का पारसची सर्वात मोठी कमजोरी काय आहे? की तो खूप लवकर कुणावरही विश्वास ठेवतो. आणि तुला माहिती आहे का त्याची दुसरी कमजोरी काय आहे? की तो सहजपणे इतरांच्या प्रभावाखाली येतो आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेईन. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पुन्हा एकदा कट रचले जातील. पुन्हा एकदा मी तुला माझ्याकडे येण्यास भाग पाडीन. पुन्हा एकदा मी तुला पारस विरुद्ध वापरेन. पुन्हा एकदा पारसचा विश्वास तुटेल आणि त्या विश्वासघाताने तो स्वतःही तुटेल. तो हे सर्व खूप धोकादायक हेतूने विचार करत होता. प्रिया पारससाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. तिला पाहून बरं का तिच्याकडे जाते. तिला पारसची खूप काळजी वाटत होती, पण ती पारसला विचारू शकत नव्हती. म्हणून ती प्रियाला विचारायला आली. बरं का प्रियाकडे जाते आणि आज पारस थोडा काळजीत दिसतो. तू त्याला विचारलेस का? प्रिया म्हणाली, हो आई, मी विचारले होते, पण त्याने काहीच सांगितलं नाही. मला चहा द्या म्हणाला. मग बरं का म्हणाली, जेव्हा जेव्हा त्याला काही सांगायचे नसते तेव्हा तो चहाचे निमित्त करून टाळाटाळ करतो. ती हळुवारपणे बडबडते तर प्रिया तिचे बडबडणे ऐकते. ती तिला प्रोत्साहन देते. आई काळजी करू नका, मी पारसला विचारण्याचा प्रयत्न करेन. बरं का मान हलवते आणि मग स्वयंपाकघरातून बाहेर पडू लागते. प्रिया मागून विचारते, आई, मी तुम्हाला काही विचारू का? असं काय झालंय की पारस तुमच्याशी बोलत नाही? हे ऐकून बरकाची पावले तिथेच थांबतात. प्रियाचं प्रश्न बरकाच्या हृदयाला शेकडो भान टोचल्यासारखे होतो. ती काहीच उत्तर देऊ शकत नाही. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती काहीही न बोलता तिथून पटकन निघून जाते. प्रिया म्हणाली, कदाचित जाणून बुजून किंवा नकळत मी आईचे मन दुखावले असेल. मीही कधी कधी खूप बोलते. वरच्या खोलीत पारस लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता. तो पाहत होता की एक एक करून सर्व मोठे डील कसं त्याच्या हातातून निघून गेले होते. आता त्याच्याकडे अनिरुद्ध सोबत काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काहीतरी विचार करत त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य येते. तो त्याच्या मोबाईल उचलतो आणि अनिरुद्धच्या सेक्रेटरीला फोन करतो. 2-3 रिंग वाजल्यानंतर तो फोन उचलतो आणि म्हणतो, मिस्टर सक्सेना? पारस म्हणाला, मी तुमच्या बॉस सोबत काम करायला तयार आहे. मग गुप्ता म्हणाला, साहेब, तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे. आमचे साहेब तुम्हाला कुठे घेऊन जातील तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पारस म्हणाला, हो नक्कीच, मलाही तीच आशा आहे. असे म्हणत तो फोन कट करतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य येते. त्याच्या मनात तो म्हणाला, तुला काय वाटले? तू बदललेला चेहरा घेऊन माझ्या समोर येशील आणि मला कळणार नाही. तू मला कधीच मित्र मानले नाही, पण मी तुला मनापासून मित्र मानले. पण तू मैत्रीच्या नात्याला कळंक आहेस. बर, एकदा माझी फसवणूक झाली, मी पुन्हा फसणार नाही. ह्यावेळी खेळ तू सुरुवात केला असेल, खेळाडू तूच असेल, कारस्थान तुझंच असेल. ह्यावेळी विनाश पण तुझा असेल आणि पराभव देखील तुझाच असेल. पुरे झाले. ह्यावेळी तू मला आणि प्रियाचं सावलीलाही वेगळे करू शकणार नाही. जर माझ्या मनात आले असते तर मी तुला आजच मारले असते. पण तू माझ्या प्रियाच्या आठवणी परत आणू शकतोस, म्हणूनच मी तुला सहन करतोय. आता तुला जे हवे ते सगळं होईल. तू किती प्रमाणात कालच्या पातळीला जाऊ शकतोस तेही मी बघेन. तो अजूनही विचार करत होता तेव्हा प्रिया चहा घेऊन खोलीत येते. पारस तिला पाहून मनात म्हणाला, मला माहित
आहे की प्रिया, यावेळीही तो तुझ्या निरागसतेचा फायदा घेईल, पण यावेळी तुला खंबीर राहावे लागेल. तुला त्याचा सामना करावा लागेल आणि तुला ते स्वतःच करावं लागेल. चहा. प्रिया चहाचं कप त्याच्या समोर ठेवत म्हणते. पारस चहाचा कप धरून म्हणाला, थँक यू. प्रिया त्याच्या शेजारी बसली. आता मला सांग, काय झालंय? तू टेन्शन मध्ये आहेस? पारस चहाचा घोट घेत म्हणतो, ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि काही कर्मचारी रजेवर आहेत. फक्त यामुळे एक दोन डील हातातून निसटली. प्रिया त्याचं हातावर हात ठेवत म्हणाली, म्हणून तू टेन्शन मध्ये आहेस? तू म्हणशील तर मी थोडी मदत करेन. मग पारस म्हणाला, करशील ना? ठीक आहे. मग ही फाईल वाच. तो मुद्दाम तिला फाईल देतो. प्रियाला आधीचं काम माहीत होते, तिला ते ह्यावेळी आठवत नव्हते आणि एक प्रकारे तो प्रियाला अनिरुद्धचा सामना करण्यासाठी तयार करत होता. प्रिया फाईल वाचत असताना तिला असं वाटलं की तिने हे सगळं आधीच वाचलं आहे. दुसरीकडे अनिरुद्धचा सेक्रेटरी त्याला फोन करतो आणि सांगतो की पारस त्याच्यासोबत काम करण्यास तयार आहे. हे ऐकून अनिरुद्ध त्याचा विजयावर आनंदी होतो आणि म्हणतो, मला माहीत होते पारस सक्सेना. मी तुझ्यासाठी दुसरा कोणताही पर्याय ठेवला नव्हता. आता मी फक्त उद्याची वाट पाहत आहे, जेव्हा मी माझ्या प्रेमाला भेटेन. पारस प्रियाला काम करताना पाहतो. पारस मनात म्हणतो, ह्यावेळी मी तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढे असेन अनिरुद्ध. मी देखील उद्याची वाट पाहत आहे. यानंतर पारस प्रियाला काहीतरी समजावून सांगू लागतो. असंच रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी पारस ऑफिससाठी तयार होत होता. प्रिया ही आज त्याच्यासोबत ऑफिसला जाणार होती. यावेळी ती वॉशरूममध्ये होती. पारस तयार होता. लवकर आवर प्रिया, उशीर होत आहे. तेवढ्यात प्रिया वॉशरूममधून बाहेर येते. पिंक कलरच्या वन पीस ओढले केस जे ती टॉवेलने पुसत होती. पारस तिच्याकडे पाहत राहिला. साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती. पारस तिच्यावरून नजर हटवू शकला नाही. प्रिया तिचे केस झटकते, ज्यामुळे पारसच्या चेहऱ्यावर पाणी येते आणि तो शुद्धीवर येतो. प्रिया आरशासमोर जाते आणि तयार होऊ लागते. पारसला तिथे राहणे कठीण होत चालले होते. म्हणून बाहेर जाताना तो म्हणतो, मी खाली तुझी वाट पाहत आहे. तो बाहेर पडताच त्याला गुप्ताचा फोन येतो. पारस कानाला फोन लावतो आणि म्हणतो, बोला मिस्टर गुप्ता. गुप्ता म्हणाला, गुड मॉर्निंग सर. आकाश सरांना तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आत्ताच भेटायचं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये. पारस, हो, आम्ही येतोय असे म्हणत त्याने फोन कट केला आणि म्हणाला, अनिरुद्ध तयार हो, आजपासून तुझे वाईट दिवस सुरू झाले आहेत. दुसरीकडे अनिरुद्ध ऑफिसमध्ये बसून प्रियाची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याचा सेक्रेटरी येतो आणि त्याला सांगतो की ते येतच आहेत. थोड्याच वेळात सर्वजण अनिरुद्धच्या केबिनमध्ये होते. अनिरुद्धची नजर सतत प्रियाकडे जात होती. तो तिच्याकडे पाहून वेडा होत होता आणि प्रियाला त्याची नजर सहन होत नव्हती. अनिरुद्ध जवळ असल्याने तिला काहीतरी भीती वाटत होती, पण तिला पारसला सांगून त्रास द्यायचा नव्हता. अनिरुद्ध बोलू लागतो, मी खूप आनंदी आहे पारस, की तू माझ्यासोबत काम करायला तयार आहेस. तू खूप योग्य निर्णय घेतला आहेस. बराच वेळ तिथे उभं असलेल्या गुप्ताला अनिरुद्ध इशारा करतो. गुप्ता होकारात ती मान हलवतो आणि पारसकडे जातो. या सर, मला तुम्हाला प्रोजेक्टबद्दल सांगायचे आहे. म्हणजे मी तुम्हाला ह्याबद्दल आणखीन डिटेलमध्ये सांगतो. पारस त्याच्या खुर्चीवरून उभा राहतो. प्रियाही त्याच्यासोबत उभी राहू लागते. अनिरुद्ध अचानक म्हणतो, अरे रे, तुम्ही बसा. पारसने मला सांगितले होते की तुम्ही पण आमच्यासोबत ह्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहात. म्हणून मला तुमच्याशी जरा बोलायचे आहे. तो खूप गोड वागत होता आणि प्रियाला ते अजिबात आवडत नव्हते. पारस प्रियाचा खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू त्याच्याशी आरामात बोल, मी येतो. प्रिया हसत हसत मान हलवते. तिला तिथे अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हते. हे वेगळे. पारस आणि गुप्ता तिथून निघून जातात. अनिरुद्ध म्हणाला, तसे तुम्ही खूप सुंदर आहात मिस प्रिया. प्रिया काहीस रागाने अनिरुद्धकडे पाहत म्हणाली की तुम्ही कदाचित माझ्याशी काहीतरी महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार होते ना? अनिरुद्ध त्याच्या राक्षसी हास्याने कामाबद्दल बोलत राहिला. आत्ता जेव्हा आपल्याला एकत्र काम करायचे असते, तेव्हा काही नातेसंबंधही असले पाहिजेत. तुम्ही माझ्याशी मैत्री करणार का? तो त्याच्या सीटवरून उठून प्रियाच्या शेजारी असलेल्या शीटवर बसत म्हणतो.
प्रिया त्याच्याकडे न पाहता, मी इतक्या लवकर मैत्री कोणासोबत करत नाही असं म्हणत ती तिथून उठू लागते. अनिरुद्ध म्हणाला, ठीक आहे, मैत्री करू नका. एक गोष्ट ऐका, कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुमचा नवरा पारसला व्यवसायात खूप नुकसान झालंय. प्रत्येक मोठी डील त्याच्या हातातून गेली. म्हणजे त्याला लाखोंचं नुकसान झालंय. हे ऐकून प्रियाची पावलं तिथेच थांबतात. ती आश्चर्याने अनिरुद्धकडे पाहते. अनिरुद्ध खूप चांगलं असल्याचं बासावत म्हणतो, हो, हे खरं खरंय. कदाचित त्याने तुम्हाला सांगितलं नसेल, पण खरंय की त्याने त्याची प्रत्येक मोठी डील गमावली आहे. आणि अशा परिस्थितीत मी त्याच्यासोबत काम करून त्याच्यावर उपकार केलेत. पण हे चुकीचं आहे, त्याने त्याच्या बायकोला एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही. तो प्रियाच्या मनात गैरसमज निर्माण करत म्हणतो. प्रिया अतिशय विनम्रपणे म्हणते, हा आपल्या नवरा बायकोचा प्रश्न आहे. आपल्यापासून तुम्ही दूर राहणेच बरे. ती अनिरुद्धच्या अंगावर आग लागण्यासारखे बोलून ती तिची गोष्ट स्पष्टपणे सांगते. पण अनिरुद्ध स्वतःवर नियंत्रण ठेवतो आणि प्रिया जवळून जाताना तो तिच्या कमरेला स्पर्श करतो. अरे रे, तुम्हाला वाईट. त्याच्या बोलणं पूर्ण होण्याआधीच अनिरुद्धला प्रियाने दिलेली एक जोरदार चापट त्याच्या गालावर पडते. अनिरुद्ध गालावर हात ठेवतो आणि प्रियाकडे अत्यंत रागाने पाहतो. प्रिया देखील तितकाच रागाने अनिरुद्धकडे पाहत राहिली. तुझ्या मर्यादित राहा, समजून घे. शिव्या देणे तुझ्या मर्यादेबाहेर जाईल. जर पारस मला काही सांगितले नसेल तर त्यांनी सांगण्यापूर्वी काहीतरी विचार केले असेल. तुला आमच्यात येण्याची गरज नाही. अनिरुद्ध अजूनही तिच्याकडे रागाने पाहत होता, पण दुसऱ्याच क्षणी तो हसला आणि म्हणाला, निदान कुठल्या तरी कारण का असेना मी तुला स्पर्श केला. तो तिच्या गालावर प्रेमाने हात लावत म्हणतो. प्रिया काही बोलण्यापूर्वीच पारस तिथे पोचतो. दोघांच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला समजले की काहीतरी घडले असेल. मग नकळतपणे तो प्रियाकडे जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. काय झाले प्रिया? काही प्रॉब्लेम आहे का? प्रिया पारसचा हात घट्ट धरून अनिरुद्धकडे पाहते. काहीही झाले नाही. मी स्वतः अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम हँडल करू शकते. तिचे बोलणे ऐकून पारस मनातल्या मनात हसतो. अनिरुद्धला आतून हेवा वाटतो. पारस त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तर मिस्टर आकाश, तुम्ही खूप मोठा प्रोजेक्ट सुरू करणार आहात. तुमच्यासोबत काम करायला छान वाटेल मला. मी कागदपत्रांवर सही केली आहे. उद्यापासून काम सुरू करूया. असे म्हणत तो प्रियाला घेऊन तिथून निघून जातो. अनिरुद्ध तिथे उभा होता आणि प्रिया काय म्हणाली ह्याचा विचार करत होता. प्रियाचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. मी स्वतः अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेम हँडल करू शकते. अनिरुद्ध म्हणाला, तू मला एक छोटी प्रॉब्लेम समजतेस? आता तू पाहतेस की ही छोटीशी प्रॉब्लेम तुमच्या दोघांच्या आयुष्यात किती मोठी गैरसमज निर्माण करते. तुम्ही एकमेकांवर खूप विश्वास ठेवू लागला आहात ना? पण आता हा विश्वास आधी तुटणार. यानंतर तो कुणाला तरी फोन करतो. दुसरीकडे पारस तिथून प्रियासोबत निघून गेला होता. तो गाडी चालवत होता आणि प्रिया खिडकीकडे तोंड करून शांत बसली होती. आत आतून ती अजूनही अनिरुद्धवर रागवली होती. पारस मनात म्हणाला, मला चांगलेच माहिती आहे अनिरुद्ध, आता तुझे पुढचे पाऊल काय असेल. तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतोस ते मी पाहिले आहे. तुला जे करायचे आहे ते कर. यावेळी आमची कहाणी अपूर्ण राहणार नाही. मी तुटणार नाही आणि प्रियालाही तुटू देणार नाही. जर कोणी तुटले तर ते तूच असशील. तुझा अहंकार तुटेल. प्रिया मनात म्हणाली, मी काय करू? मी पारसला आकाशबद्दल सांगू काय नको? नाही नाही, तो आधीच खूप अस्वस्थ आहे. मी हे सर्व सांगून त्याला आणखी त्रास देऊ शकत नाही. आकाशचा हेतू मला बरोबर वाटत नाहीये. तो कदाचित आपल्या दोघांनाही तोडू इच्छित असेल, पण नाही, मी स्वतःला तुटू देणार नाही नाही आणि पारसलाही तुटू देणार नाही. तुला जे करायचे आहे ते कर मिस्टर आकाश दीक्षित. पारस प्रियाकडे पाहत म्हणाला, तू इतके शांत का आहेस प्रिया? प्रिया लगेच तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि हसत म्हणाली, तूही शांतच आहेस ना? पारस चेहरा फिरवून हसतो. तू आता जास्त बोलू लागले आहेस हो ना?
दुसरीकडे रागाने भरलेला अनिरुद्ध त्याच्या सेक्रेटरीकडे वळतो. मला कोणत्याही किमतीत पारसची सर्व मालमत्ता माझ्या नावावर हवी आहे. ती कशी करायची, कधी करायची तुम्हीच ठरवा. पण मला त्याची सर्व मालमत्ता कोणत्याही किमतीत माझ्या नावावर हवी आहे. गुप्ता म्हणाला, काळजी करू नका सर. मी आजच कागदपत्रे तयार करेन. ती अगदी तुम्हाला हवे असेल तसे. पारस प्रियाला घरी सोडून त्याच्या ऑफिसला निघून जातो. प्रिया आत गेल्यावर तिला बरका कुठेही दिसत नाही. ती नोकराला विचारते, मॅडम स्टोर रूम मध्ये आहेत. नोकर तिला सांगतो. प्रियाची पावले आपोआप स्टोर रूम कडे जातात. एक मिनिट, मला कसे कळले की ती स्टोर रूम आहे का? मी ह्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकते. मला कधीच वाटत नाही की मी इथे पहिल्यांदाच आले आहे. हे कसे शक्य आहे? ती स्वतःशीच बडबडत होती आणि बडबडत ती स्टोर रूम मध्ये जाते. जिथे बर का तिथे ठेवलेल्या जुन्या कपाटात काहीतरी शोधत होती किंवा तिला प्रियाला काहीतरी दाखवायचे होते. तुम्ही काय करत आहात आहे? प्रिया तिच्या जवळ जाताना म्हणते. मग तिची नजर कपाटाच्या जवळ ठेवलेला पारसच्या गिटारावर पडते. ती तो गिटार उचलते. ही कुणाची आहे आई? त्यावर झाकलेली कापड काढत ती म्हणते. बर का, म्हणाली. पारसची. प्रिया आनंदाने किलबिलाट करते. ह्याचा अर्थ तोही गातो? हे ऐकून बरकाच्या चेहऱ्यावर दुःख पसरते आणि ती एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, नाही, तो पूर्वी गायचा, पण आता त्याने गाणे बंद केले आहे. प्रिया आश्चर्यचकित होते. पण का? बरका तिच्याकडे पाहते आणि म्हणते की पारस जे काही गमावलं आहे त्याची कारण मी आहे. बोलताना तिचा आवाज तरतरते. एक काळ असा होता की पारस रात्रंदिवस गात असे. त्याचे एकमेव स्वप्न होते की तो मोठा गायक बनेल आणि मी त्याचे ते स्वप्नही त्याच्याकडून हिरावून घेतले आणि हेच कारण आहे की तो माझ्याशी बोलत नाही. तो त्याच्या आईचे ऐकत नाही. प्रियाला बरकाच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्ट दिसत होते. बरका कपाटातून एक जुना अल्बम काढते आणि प्रियाला दाखवते. हे बघ पारस, एकेकाळी असाच असायचा. आज कुठेतरी हरवलेला आहे. फक्त आणि फक्त माझ्यामुळे. असं म्हणत ती रडत निघून जाते. प्रिया तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत बरका तिथून निघून जाते. प्रिया मनात म्हणाली, काय घडले असेल? पारस त्याचं आईवर इतकं का रागवलं आहे? हे सर्व पारसच्या पहिल्या पत्नीशी संबंधित आहे का? मग ती आजूबाजूला पाहते. ती जरा आश्चर्यचकित होते. संपूर्ण घरात त्याच्या पहिल्या पत्नीचं एकही फोटो नाही. तरीही ती पारसचं गिटार आणि तो अल्बम घेऊन तिच्या खोलीत जाते. दुसरीकडे पारसने अनिरुद्धच्या प्रत्येक हालचालीला योग्य उत्तर देण्यासाठी स्वतःला तयार केले होते आणि अनिरुद्ध पारसला योग्य उत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी करत होता. दिवस निघून जातो आणि रात्र होते. त्याच वेळी पारसही घरी येतो आणि नेहमीप्रमाणे तो थेट त्याच्या खोलीत जातो. पारस दार उघडून खोलीत येताच आतले दृश्य पाहून त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. पारसचे जुने फोटो जमिनीवर सर्वत्र विखुरलेले होते. प्रिया मधोमध बसली होती. प्रत्येक फोटोकडे खूप उत्सुकतेने पाहत होती. पारस आल्याचे तिला कळताच ती डोके वर करून पारसकडे पाहते. अरे, तू कधी आलास? आणि तो माझ्यापासून काय लपवत आहे? पारस तिच्या या प्रश्नावर आश्चर्यचकित होतो. प्रियाला आता काय कळले आहे हे त्याला माहीत नाही असं विचार करून त्याचे हृदय जोरजोरात धडधडू लागते. प्रिया उठते आणि त्याचा हात धरून त्याला सोफ्यावर बसवते. तू माझ्यापासून खूप गोष्टी लपवत आहेस. पारस म्हणाला, तू काय म्हणत आहेस प्रिया? मी तुझ्यापासून. प्रिया त्याला मध्येच थांबवते आणि म्हणते की तुला गाण्याची खूप आवड आहे ना? तू मला कधीच सांगितले नाहीस का? पारस जेव्हा हे शब्द ऐकतो तेव्हा त्याच्या मनाला काहीतरी टोचते. त्याला आठवले की एक काळ होता जेव्हा तो दिवस रात्र गायचा आणि तेही फक्त प्रियासाठी. आणि आज तीच प्रिया त्याला सर्व काही माहीत नसल्याचं आवणून प्रश्न विचारत आहे. प्रिया त्याच्या समोर त्याच्या गिटार वाजवते आणि म्हणते, प्लीज माझ्यासाठी काहीतरी गा. नशिबाने पारसकडून जे काही घेतले होते ते नकळत प्रिया त्याला परत करत होती. पारस तोंड फिरवतो आणि म्हणतो, तुला हे सर्व कोणी सांगितले? मला कोणतेही गाणे गाणी आवडत नाही.
असे म्हणत तो उठतो आणि वॉशरूमकडे जातो. मागून प्रिया म्हणाली, तुला गाणी आवडत नाही की तुला गाणे म्हणायचे नाही? पारस काहीही न बोलता वॉशरूममध्ये जातो. प्रिया तिथे उभी राहिली. ती मनात म्हणाली, मी तुला वचन देतो की मी तुला पूर्वीसारखे करीन. दुसरीकडे अनिरुद्ध अजूनही त्याचा केबिनमध्ये बसला होता. सर्व कर्मचारी निघून गेले होते. तिथे तो एकटाच बसला होता. तो त्याचा घाणेरडे प्लॅनिंग बद्दल विचार करत होता. तेवढ्यात त्याच्या केबिनचा दरवाजा उघडतो आणि एक मुलगी आत येते. तिने खूप लहान कपडे घातले होते. हे तिचे काम होते, म्हणजे ती पैशासाठी काहीही करू शकत होती. ती खूप प्रेमाने अनिरुद्धकडे जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर बोटे फिरवत म्हणाली, तुला आज माझी कशी काय आठवण आली? अनिरुद्ध तिचा कमरेला धरतो आणि त्याच्या मांडीवर बसवतो. माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम आहे बेबी. तुला हवे तितके पैसे मिळेल. ती मुलगी कसली काम आहे? ती त्याचं गळ्यात हात घालून म्हणते. अनिरुद्ध तिला फारसचा फोटो दाखवतो. तुला त्याला तुझ्या बेडवर आणावे लागेल. तुला त्याला कसे आणायचे हे चांगले माहीत आहे. आणि मग मला प्रियाला तिथे कसे आणायचे हे चांगले माहीत आहे. तो चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य घेऊन म्हणतो. ती मुलगी म्हणाली, काम झालं म्हणून समज. अनिरुद्ध तिच्या समोर नोट्सचा एक गठ्ठा ठेवतो आणि म्हणतो, मी तुला हे काम कधी करायचे ते सांगेन. ती मुलगी तिचे पैसे घेऊन तिथून निघून जाते. ती निघताच गुप्ता आत येतो. साहेब, मी वकीलशी बोललो आहे. काही दिवसात कागदपत्रे तयार होतील. मग पारस सक्सेनाची सर्व मालमत्ता तुमच्या नावावर होईल. अनिरुद्ध टेबलावर ठेवलेली पेपरवेट फिरवत म्हणतो, गुप्ता, पण असं काही विचार करा ज्यामुळे त्याचं इज्जत खराब होईल. या शहरात त्याच्या खूप इज्जत आहे. हे ऐकून गुप्ता त्याला काहीतरी सांगतो, जे ऐकून अनिरुद्धचा चेहरा उजळतो. फक्त 2 दिवस, 2 दिवसात मी तुझे सर्वस्व नष्ट करेन, सर्वस्व, आणि तू काहीही करू शकणार नाहीस. दुसरीकडे पारस वॉशरूममधून बाहेर येतो आणि पाहतो की प्रिया जमिनीवर विखुरलेले फोटो एक एक करून गोळा करत होती. तिचे चेहऱ्यावर राग दिसत होता आणि तिचे डोळे बोलले होते, ज्यामुळे पारस अस्वस्थ होत होता. तो तिच्याकडे जातो आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो, प्रिया माझी ऐक. प्रिया तिचा हात मागे घेत उद्धटपणे म्हणते की तुझे काही बोलतोस ते मला ऐकायचे नाही. मला तुझे गाणे ऐकायचे आहे. तू ते माझ्यासाठी गाशील का? ती पारसच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते. पारस काहीही न बोलता शांतपणे मान खाली घालतो. प्रिया सर्व फोटो गोळा करते, पण ती एकदाही पारसकडे पाहत नाही. पारस काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलवतो, पण त्या आधी त्यांच्या खोलीचं दारावर टाकटाक होते. पारस दार उघडतो. त्याचा नोकर समोर जेवण घेऊन उभा होता. साहेब, तुमचे आणि मॅडमचे जेवण. पारस त्याच्या हातातून जेवणाचं ट्रे घेतो आणि नंतर दार बंद करतो आणि आत येतो. तोपर्यंत प्रियाने सर्व फोटो गोळा केले होते. पारस टेबलावर ट्रे ठेवत म्हणाला, जेवायला ये प्रिया. प्रिया, मला भूक नाहीये, असे म्हणत ती त्याच्या जवळून जाते. पारस अचानक तिचा हात धरतो. प्रियाची पावले तिथेच थांबतात. पारस म्हणाला, हट्टी होऊ नको प्रिया, जेवायला ये. त्याचं आवाजात असहायता स्पष्ट दिसत होती. प्रिया त्याच्या हातातून तिचा हात सोडवत होती. तूच हट्टी आहेस. तू स्वतःला बांधून ठेवला आहेस. पारस काहीतरी बोलणार इतक्यात प्रिया त्याला अडवते आणि तिचा हात दाखवते आणि म्हणते, मला फक्त एवढं सांग, तुझी पहिली बायको तुझं गाणं न गाण्याचे कारण आहे का? पारस अचानक प्रियाला विचारतो, तू काय करत आहेस? प्रिया तिचे अश्रू थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. हो की नाही? पारसला काय बोलावे ते समजत नव्हते. तो गप्प बसतो आणि तोंड फिरवतो. प्रियाचे थांबलेले अश्रू वाहतात आणि ती रडत रडत म्हणते, तुझ्या शांततेने मला उत्तर दिले आहे. दुःख हे नाही की तू अजूनही तुझ्या पहिल्या बायकोवर प्रेम करतोयस. दुःख हे आहे की मी आजही तुझ्या हृदयात स्थान मिळवू शकले नाही. तू अजूनही तिथेच उभी आहेस आणि मी माझ्या विचारांमध्ये तुझ्यासोबत कुठेपर्यंत पुढे गेली आहे देवालाच माहीत. पारस देखील असहायपणे म्हणतो, प्रिया, का तू समजून घेत नाही? पण प्रिया ह्यावेळी काहीही समजण्याचं स्थितीत नव्हती. ती रडत रडत म्हणते, हो, तू बरोबर आहेस. मी तुला खूप समजून घेतले होते.
कदाचित तुझ्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या, ज्या आज भांगल्या. पण ह्यात तुझी काही चूक नाही. संपूर्ण चूक माझी आहे. फक्त माझीच आहे. मी तुला वेड्यासारखं प्रेम करायला लागली आहे. पण मी विसरले की मी तुझ्यासाठी फक्त एक मैत्रीण आहे. किंवा कदाचित तू मला मैत्रीणही मानत नाहीस. प्रिया फक्त बोलत होती. तिच्या भावनांनी वाहून गेली होती आणि तिच्यासोबत तिची अश्रूही वाहत होते. प्रिया रडत होती. कदाचित मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये. पारस दोन्ही हात जोडून तिच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहत होता. जेव्हा प्रिया गप्प बसत नाही तेव्हा तो अचानक तिला हाताला धरतो आणि तिला जवळ आणतो आणि अचानक त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो. प्रियाचे हृदय जोरात धडधडू लागते आणि तिच्या डोळ्यात आश्चर्याचं चमक आले. दुसऱ्याच क्षणी तिला पारसचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट झालेले जाणवतात. तो तिला कमरेला धरून तिला जवळ आणतो आणि तिच्या ओठांना बेधुंदपणे चुंबन घेऊ लागतो. प्रिया त्याचं बाहूंमध्ये विरघळत होती. तिचे डोळे आपोआप बंद होतात आणि ती त्याचे शर्ट घट्ट धरून ठेवते. प्रियाच्या बंद डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात. पारस सतत तिचे चुंबन घेत होता आणि प्रिया सर्व काही विसरून त्याला साथ देत होती. तिच्या एका हाताने पारसचं शर्ट घट्ट धरली होती आणि दुसऱ्या हात पारसच्या केसांमध्ये होती आणि पारसचे दोन्ही हात तिच्या पाठीवर घट्ट होत होते. त्यांच्यामध्ये जराही अंतर नव्हते. पारस तिच्यापासून थोडंसं मागे सरकतो. प्रिया डोळे उघडते आणि त्याच्याकडे पाहते. तिच्या डोळ्यात ओलावा अजून होते. प्रिया लगेच त्याच्यापासून वेगळी होते आणि रागाने बाहेर पडू लागते. पण पुढच्याच क्षणी तिची पावले थांबतात जेव्हा पारसचा आवाज तिच्या कानावर पडतो. तुमको, सिर्फ तुमको हमने चाहा, चाहत की कसम, तुम बिन अगर जीना पडा हमको, मर जाएंगे हम. प्रिया आश्चर्याने मागे वळून पाहते. पारस तिला एका झटक्याने स्वतःजवळ ओढतो. प्रिया अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. पारस तिच्या डोळ्यांना एक एक करून चुंबन देत होता. प्रियाचा उदास चेहरा अचानक उजळतो. पारस तिच्यासाठी गाणी गात आहे. एका अर्थाने तो त्याचे प्रेम व्यक्त करत आहे. पारस अजूनही तिला आपल्या मिठीत घेऊन होता आणि त्याचे बोट प्रियाच्या रेशमी केसांमध्ये फिरत होते. प्रियाच्या हृदयाचे टोके गरजेपेक्षा जास्त वाढले होते. पारसकडे पाहण्याची तिची हिंमत नव्हती आणि पारस तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवत नव्हता. प्रिया एकदा त्याच्याकडे पाहते आणि नंतर लाजून त्याला दूर ढकलून बागेत परत पळते. पारसही तिच्या मागे येतो आणि प्रियाचा हात धरून तिला स्वतःकडे वळतो. तिला मागून मिठी मारतो. तो प्रियाच्या मानेवर ओठ फिरवतो. प्रिया लगेच वळते आणि त्याला मिठी मारते. पारस तिचा चेहरा दोन्ही हातात धरतो. दिल है तुम्हारा, धडकन तुम्हारी, प्रिया तेरे लिए है सांस हमारी. असं म्हणत पारस प्रियाला उचलून घेतो आणि खोलीकडे जातो. आता तुला काही तक्रार नाहीये ना मॅडम? तो खोडकर स्वरात म्हणतो. प्रिया लाजते आणि त्याचं छातीत चेहरा लपवते. पारस तिला घेऊन खोलीत जातो आणि प्रियाला बेडवर बसवतो आणि म्हणतो, आता शांतपणे जेव, नाटक न करता. तो जवळजवळ प्रियाला रागाने म्हणतो, पण प्रियाला त्याच्या रागांमध्ये लपलेले प्रेम जाणवते आणि लहान मुलासारखे तिचे मान खाली करते. थोड्याच वेळात पारस तिला जेवायला घालतो आणि स्वतःही जेवतो. चल आता शांतपणे झोपी जा, असं म्हणत पारस प्रियाचा बाजूने उठताच प्रियाने अचानक त्याचा हात पकडला. पारसचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता. तो डोळे बंद करतो आणि मनात म्हणतो, नाही प्रिया, स्वतःला थांबव. माझ्या अडचणी वाढवू नकोस. स्वतःला कंट्रोल कर. प्रिया त्याला पुन्हा तिच्या जवळ बसवते. आता हे अंतर का पारस? या अंतराचे कारण मला कळेल का? रोज रात्री तू माझ्यापासून दूर राहण्याचे कारण शोधतोस. मला त्याचे कारण कळेल का? मी तुझ्या मिठीत राहण्याची आस धरत असताना, असे म्हणत ती हळूहळू पारसच्या जवळ येते आणि त्याच्या छातीवर डोके ठेवते आणि त्याच्या पाठीभोवती हात घट्ट करते. पारस नको असतानाही वितळत होता. तो किती वेळा स्वतःला कंट्रोल करू शकला असता. प्रियाचं प्रेमासमोर तो कमकुवत होत होता. त्याचे हात प्रियाचा कमरेभोवती कधी घट्ट होतात हे त्याला कळतही नाही. पारस तिला स्पर्श करताच प्रिया थरथर कापते आणि त्याला घट्ट धरून म्हणते, आय लव्ह यू पारस, आय लव्ह यू सो मच. मी तुझ्यावर इतके प्रेम कसं काय करते, मला आश्चर्य वाटते. हे कसे झाले?
तू माझ्या शरीराचा प्रत्येक कोपऱ्यात बसला आहेस. प्रिया बोलत असताना पारसचे हृदय जड होत होते. त्याचे डोळेही भरून आले आणि त्याचे 2 अश्रू प्रियाच्या पाठीवर पडले. जे प्रियाला जाणवले. ती लगेच पारसपासून वेगळी होते आणि त्याच्याकडे पाहते. पारसचे ओले डोळे पाहून ती आश्चर्यचकित होते. पारस, ती आश्चर्याने म्हणते. पारस तिची नजर टाळू लागतो. प्रिया त्याचा चेहरा हातात घेऊन विचारते की काय झालंय? तुझे डोळं का ओले आहेत? मी काही चूक केली का? की मी तुला काही चुकीचे बोलले? ती आदिरतेने बोलते. पारस काहीतरी बोलण्यासाठी ओठ हलवतो, पण त्याचे शब्द अडकतात. त्याचा आवाज त्याला साथ देत नाही. त्याच्या मनात जे आहे ते त्याच्या जिभेवर येणे थांबते. जे प्रियाला समजते. तुला काहीतरी बोलायचे आहे, पण ते बोलता येत नाही आहे, हो ना? पारस एकदा तिच्याकडे पाहतो आणि नंतर पुन्हा डोळे खाली करतो. फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहून कळते की तो आतून खूप अस्वस्थ आहे. काहीतरी आहे जे त्याला आतून खूप त्रास देत आहे. प्रिया पुन्हा अत्यंत प्रेमाने म्हणते की जे काही प्रकरण आहे ते जर तुला वाटत असेल तरच तू मला सांगू शकतोस.